नमस्कार प्रेक्षक, मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी संग्राम. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका लागलेल्या आहेत, आचारसंहिता लागली आहे. अर्ज भरण्याची तारीखसुद्धा सुरू झालेली आहे. पुढच्या 2-4 दिवसांमध्ये अर्ज मागे घेण्याची तारीख जवळ येऊ शकते. या सगळ्या गोष्टींमध्ये सध्या विधानसभेच्या उमेदवारांची पूर्णपणे जी आहे ती उमेदवारी जाहीर झालेली नाही. मग महायुती असेल, महाविकास आघाडी असेल किंवा मग इतर कुठले घटक पक्ष असतील आणि यांच्याबद्दलचे जे आहेत तिढा अजून काही सुटलेला नाही. महाविकास आघाडीकडून प्रमुख पक्षांना, मित्रपक्षांना किती जागा सुटणार आहेत, त्यापैकी छोट्या छोट्या गटांना, मित्रपक्षांना किती जागा देणार आहेत, या सगळ्या गोष्टींवर सध्या विचारविनिमय सुरू आहे. महाविकास आघाडीचा 85-85-85 असा जो आहे तो फॉर्म्युला ठरलेला आहे. उरलेल्या जागांवर मित्रपक्ष आणि इतर कोणाला काय द्यायचं या सगळ्या गोष्टी येणाऱ्या काळामध्ये सोडवल्या जातील, असं महाविकास आघाडीने आज संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं. महायुतीकडून जे आहे ते शिंदेंच्या जागा ज्या आहेत ते जाहीर झालेल्या आहेत. अजित पवारांची यादी जाहीर झालेली आहे. भारतीय जनता पार्टीकडून सुद्धा यादी जाहीर झालेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सर्वच मतदारसंघामधल्या याद्या लवकरच जाहीर होतील. बीड विधानसभेचा तिढा अद्यापर्यंत सुटलेला नाही. बीड विधानसभेसाठी महायुती असेल किंवा मग महाविकास आघाडी असेल, यामध्ये कोणाचाही उमेदवार अद्यापपर्यंत ठरलेला नाही. महाविकास आघाडीमधले अनेक उमेदवार आहेत ते बीडमधले इच्छुक आहेत. त्यांचीसुद्धा जे आहे ते जागा सुटलेली नाही. बीड जिल्ह्यातील इतर विधानसभेचं जर बोलायचं झालं तर माजलगावमध्ये महायुतीकडून प्रकाश सोळंके यांची उमेदवारी जाहीर झाली. परळी मतदारसंघाबद्दल जर बोलायचं झालं तर धनंजय मुंडे हे अजित पवार गटाचे आहेत, ते महायुतीचे उमेदवार म्हणून त्या ठिकाणी जे आहे ते जाहीर झालेले आहेत. इकडं गेवराई विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीकडून सांगायचं झालं तर उमेदवार जाहीर झालेले नाहीत. कालच्या यादीमध्ये प्रकाश सोळंके, धनंजय मुंडे यांच्यानंतर तिकडं विजयसिंह पंडित किंवा मग अमरसिंह पंडित यांचं नाव येणं अपेक्षित होतं, मात्र तसं झालेलं नाही. बीड जिल्ह्यातील 2 विधानसभेची नावं जी आहे ते पहिल्या यादीमध्ये अजित पवार गटाची जाहीर झाली. त्यामध्ये तिसरं एक नाव येणं अपेक्षित होतं, ते म्हणजे गेवराईचं. आता गेवराईमध्ये अमरसिंह पंडित किंवा विजयसिंह पंडित यांना ती जागा सुटणार आहे असं बोललं जात होतं. तशी मागणी केली जात आहे अजित पवार गटाकडून. लक्ष्मण पवार यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे खरा, मात्र ते अजून भारतीय जनता पार्टीमधून बाहेर पडलेले नाहीत का? ते काही वेगळ्या पवित्र्यामध्ये आहेत का? त्यांचा सस्पेन्स का आहे? म्हणजे पहिल्या यादीमध्ये माजलगाव आणि परळी या 2 जागा जाहीर होतात. आष्टी राहतं, गेवराई राहतं आणि या दोघांवर सुद्धा तिढा सुटत नाही आहे का असं आता वाटायला लागलं आहे. तसा संशय निर्माण झालेला आहे. लक्ष्मण पवार हे पक्षामधून बाहेर गेल्यासारखं आहे, पक्ष सोडला आहे, राजीनामा आहे असं काही वगैरे झालेलं नाही. असं असताना तिथे मात्र विजयसिंह पंडित हे इच्छुक आहेत. अजित पवार गटाकडून ती जागा त्यांना देण्यात आलेली आहे खरी, मात्र युतीचा तिढा तिथं सुटत नाही आहे. मग भारतीय जनता पार्टी ती जागा नेमकी राखून कोणासाठी ठेवते हा सवाल या ठिकाणी निर्माण झालेला आहे. दुसरीकडे मयुरी खेडकर यांना राज ठाकरे यांच्या पक्षाची उमेदवारी आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची. त्यांना जी आहे ती उमेदवारी त्या ठिकाणी गेवराईमध्ये देण्यात आलेली आहे. बदामराव पंडित हे महाविकास आघाडीकडून त्या ठिकाणी निवडणूक लढवतात. त्यांना एबी फॉर्म देण्यात आलेला आहे. आज सुषमा अंधारे यांनी त्यांचा एबी फॉर्म स्वीकारला आणि बदामराव पंडितांच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी जल्लोष देखील केलेला आहे. तिथली जागा महायुतीची फिक्स होणं जे आहे ते अपेक्षित आहे आणि येणाऱ्या काळामध्ये कोणाला तिथली जागा सुटते, मी सांगितल्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीची ती जागा आहे आणि तिथं स्टँडिंग आमदार असल्यामुळे भारतीय जनता पार्टी ती जागा नेमकी कोणासाठी राखून ठेवते? लक्ष्मण पवारांसाठी ठेवते का त्यांच्या भाऊजय आहेत त्यांच्यासाठी ठेवते, की भावाचा त्यांचा मुलगा आहे तिकडं त्यांच्यासाठी ठेवते, किंवा मग इतर कुणी त्या ठिकाणी येऊ घातलेला माणूस आहे भारतीय जनता पार्टीचा आणि म्हणून ती जागा जी आहे ती जाहीर करायची नाही आहे, किंवा मग अजित पवार गटाला ती जागा द्यायची नाही, असं काही आहे का? तिथला सस्पेन्स कायम आहे. तिथं सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या गुलदस्त्यामध्ये आहेत, बाहेर येताना दिसत नाही आहे. येणाऱ्या 2 दिवसांमध्ये तिथली जागा नेमकी कोणाला असेल हे नक्की कळेलच, मात्र तिथं सध्या सस्पेन्स आहे. सध्या तरी त्या ठिकाणी जे आहे ते बदामराव पंडित विरुद्ध मयुरी खेडकर अशी लढत त्या ठिकाणी होत असताना पाहायला मिळते. अमरसिंह पंडित की विजयसिंह पंडित की पुन्हा लक्ष्मण पवार हे या ठिकाणी जे आहे ते गेवराईमध्ये पाहावं लागणार आहे. आष्टीची जागासुद्धा अजित पवार गटाला नाही, तिकडे भारतीय जनता पार्टीला नाही. तिथली जागा नेमकी कोणाला असेल हे अद्यापपर्यंत ठरलेलं नाही. भीमराव धोंडेंनी तिथं अर्ज भरून टाकलेला आहे. अर्थात भीमराव धोंडेंची भारतीय जनता पार्टीकडे जाण्याची वाट मावळलेली आहे असं म्हणायला हरकत नाही. कदाचित भारतीय जनता पार्टीनं त्यांना जर काही आश्वस्त केलं असतं किंवा मग त्यांना सांगितलं असतं तुम्ही थांबा असं काही बोलले असेल तर त्यांनी अर्ज दाखल केलेला नसता. ते अर्जाची वाट पाहत आहेत, म्हणजे उमेदवारीची वाट पाहत आहेत. पण उमेदवारीची वाट पाहत असताना उमेदवारी अर्ज दाखल का केला याचा अर्थ असा आहे की भीमराव धोंडेंना तिथली उमेदवारी मिळणार नाही असं म्हणायला काही हरकत नाही. दुसरीकडे पंकजा मुंडे, धनंजय मुंडे हे देवेंद्र फडणवीसांची भेट वारंवार घेत आहेत.
सुरेश धस त्या ठिकाणी जे आहे ते मुंबईमध्ये तळ ठोकून आहेत. सुरेश धसांचं म्हणणं आहे भारतीय जनता पार्टीची जागा मला मिळेल आणि सुरेश धसांसाठी पंकजा मुंडे, धनंजय मुंडे हे देवेंद्र फडणवीसांकडे गेलेत का असं आता या ठिकाणी म्हणावं लागणार आहे. किंवा मग त्या ठिकाणी जे आहे ते भीमराव धोंडेंसाठी जर गेले असते ते भीमराव धोंडेंनी अर्ज दाखल केलेला नसता. मग ते नेमके कोणासाठी जातात? दुसरीकडे एक सस्पेन्स आहे बीडमध्ये योगेश क्षीरसागरांच्या उमेदवारीसाठी जे पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे देवेंद्र फडणवीसांकडे जातात का? ती जागा आम्हाला सोडून द्या असं म्हणतात का? शिंदेंची ते भेट घेऊ शकतात किंवा शिंदेंकडून ते विनंती करू शकतात. इथं अनिल जगताप आणि दुसरीकडे बाजीराव चव्हाण ही जे आहे ते इथली जागा मागतात. त्यामुळे योगेश क्षीरसागर यांच्या उमेदवारीचा मार्ग जो आहे तो मोकळा होत नाही आहे. मागच्या 2 दिवसापूर्वी योगेश क्षीरसागर यांनाच ही जागा सुटलेली आहे असं म्हणत त्यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष व्यक्त केला होता आणि जागा जी आहे ते अधिकृतपणे सुटलेली नाही. त्यामुळे बीड विधानसभा मतदारसंघामधला महाविकास आघाडीचा आणि महायुतीचा दोन्ही ठिकाणचा आणि दोन्ही जे आहे ते गट आहेत त्यांचा जो आहे तो कुठल्याही प्रकारचा पूर्णपणे तिढा जो आहे तो जागांचा सुटलेला नाही. 2 दिवसांमध्ये ह्या सगळ्या गोष्टी होणं अपेक्षित आहे. म्हणजे मतदारांना आणि पोचायला तिथले उमेदवार अधिकृतपणे कशा प्रकारे जातील हे आता पाहावं लागणार आहे. त्यामुळे पंकजा मुंडे सुरेश धसांना सहकार्य करणार की भीमराव धोंडेंना? कारण भीमराव धोंडे सुद्धा सोबत होते, सुरेश धस सुद्धा सोबत होते. मराठ्यांचा फार मोठा दबाव असताना सुद्धा सुरेश धस, बाळासाहेब आजबे हे त्यांच्यासोबत राहिलेले आहेत. पंकजा मुंडे नेमकं कोणाला मदत करणार हे आता पाहावं लागणार आहे. ते कुणाशी निष्ठा बाळगतात हे आता पाहावं लागणार आहे. उमेदवारी नेमकी कोणाला असेल हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये बीडमधला तिढा कसा नेमका सुटतो? बीडची जागा जी आहे ते महाविकास आघाडीची जी आहे ते खुद बीड विधानसभेची जागा महाविकास आघाडीची सुटलेली नाही, महायुतीची सुद्धा झालेली नाही. इकडे नेमका जागेचा कशा प्रकारचा गुंता आहे आणि तो कसा सोडवला जातो हे आता पाहावं लागणार आहे.